नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर गुढीपाडव्याच्या ऑलरेडी 2 रांगोळ्या आपण चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर ते तुम्ही निश्चितच जाऊन बघा। तर येत्या 30 मार्चला 2025 आपला गुढीपाडवा हा सण आहे। तर आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं म्हणून आपण हा सण साजरा करतो। तर या गुढीपाडव्याचं महत्त्व असं की त्रेतायुगमध्ये ज्यावेळेला श्रीराम 14 वर्षांचा वनवासातून आणि रावणाचा वध करून ज्या वेळेला परतले होते अयोध्येमध्ये, तर त्या दिवशी घरोघरी लोकांनी आनंद उत्सव साजरा केला, म्हणजेच गुढी उभारली। तर त्यासाठी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो। तर आपण जी गुढी उभारतो ती आनंदाची, स्नेहाची आणि विजयाची प्रतीक मानली जाते। तर चला तर मग आता गुढीपाडव्याची एक अतिशय सुंदर रांगोळी काढणार आहोत। मागच्या ज्या 2 रांगोळ्या गुढीपाडव्याच्या काढलेल्या आहेत ते देखील तुम्ही निश्चितच बघा। ते देखील अतिशय सोप्या रांगोळ्या आहेत आणि पटकन होणाऱ्या आहेत। तर आता अशीच एक सोपी गुढीपाडव्याची रांगोळी आपण काढूयात। तर आता जो कलश आहे तो आपण असा, म्हणजे जर गोलाकार काढायला आपल्याला अडचण येत असेल तर आपण या पद्धतीने देखील तो काढू शकतो। तर आता ह्यानंतर याच्या खाली आपण आंब्याची पानं काढून घेऊयात। आता इकडे मी आंब्याची पानं देखील काढून घेतलेले आहेत। तर हे मी ठिपक्यांवर नाही काढले, तर आता आपण जी खाली साडी बांधतो गुढीला, तर ती आता आपण काढणार आहोत ठिपक्यांचा वापर करून। तर हे देखील तुम्ही ठिपक्यांचा वापर करून 5 ते 5 ठिपक्यांवर किंवा 3 ते 3 ठिपक्यांवर देखील हे तुम्ही काढू शकतात। तर आता इकडे हा जो 2 नंबरचा म्हणजे इकडचा जो आपण आंब्याचा पान काढलेला आहे, तर याच्या असं सेम खाली आपण 5 ठिपके काढून घेऊयात। तर आता ह्यानंतर हे मी 5 ठिपके काढले आणि सेम आता इथेच थोड्या अंतरावर आपल्याला 4 ठिपके काढायचे आणि ते 4 ठिपके फक्त वरचा जो 5वा हा जो ठिपका आहे तो सोडून द्यायचा आहे। हे सेम आपल्याला असंच ह्याच लाईनीमध्ये आपण काढून घेणार आहोत। आता इकडून आपल्याला फक्त एक रेष मारून घ्यायची आहे। हे मी थोडं अजून खाली घेऊन घेते, म्हणजे आपण हा असा थोडा वाघ घेतला की त्यानंतर आपल्याला हे फक्त याला जोडून द्यायचं आहे। हे आपण असं इकडे याला जोडून देऊ। त्यानंतर जो हा आकार तयार केला तसंच इकडे आकार तयार करत जायचे आणि फक्त ते या ठिपक्यांना जोडत जायचे आपल्याला।
साडीचे जे हे मिऱ्या असतात त्या आपण काढून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने गुढीपाडव्याची अतिशय सुंदर आणि झटकीपट होणारी रांगोळी आपण काढलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती रोजच्या रांगोळ्या, अतिशय झटकीपट होणाऱ्या आणि सुंदर रांगोळ्या देखील मी टाकलेल्या आहेत आणि तसंच गुढीपाडव्याचे 2 रांगोळ्या देखील टाकलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल किंवा आय बटनवर क्लिक करून देखील तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकतात. थँक्यू.